हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिटको अकाउंट क्लर्कसाठी डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स असतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हेड ऑफ इन्कममध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्स याचा टॉपिक कव्हर करत आहे. याच्या आधी आपण 6 टॉपिक कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या. प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज दिलेले आहे आणि प्लेलिस्टला सेव्ह करून घ्या, ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTच्या PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ते पाहिजे असेल खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ते PDFs अवेलेबल होऊन जातील, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. इन्कम फ्रॉम अदर सोर्सचे क्वेश्चनचे 50 क्वेश्चन्स आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम आर चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. बघा, खालीलपैकी कोणत्या उत्पन्नावर इतर स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न या हेड खाली कर आकारला जातो. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी इन्कम, सेकंड इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट, थर्ड इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड फ्रॉम इन्कम फ्रॉम बिझनेस प्रॉफिट, ठीक आहे. तर इथे आहे सेकंड इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट, बचत खात्यावर व्याजाचे उत्पन्न, त्याचा इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये आपण काउंट करतो. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज टॅक्स ट्रीटमेंट ऑफ मनी और प्रॉपर्टी रिसिव्ड विदाउट कन्सिडरेशन. विना अनुदानाने किंवा अप्राप्त अनुदानाने प्राप्त केलेली रक्कम किंवा संपत्ती यावर कराचे उपचार काय आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इट इज ऑलवेज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स, सेकंड इट इज चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स, थर्ड इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज इन्कम, and fourth it is taxable only when valuable exceed ₹50,000. The correct answer is the second, it is chargeable to tax under the head income from other source. ती इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या हेड खाली करराज्य होतो. नेक्स्ट, थर्ड, which of the following deduction are admissible while computing income under head income from the other sources. इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या हेड खाली उत्पन्न गणताना खालीलपैकी कोणते कपात स्वीकार्य आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट ऑन लोन टेकन फ्रॉम इन्व्हेस्टमेंट पर्पज, सेकंड एक्सपेन्सेस ऑन फॅमिली वेलफेअर, थर्ड पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ द टॅक्सपेअर अँड फोर्थ डोनेशन टू चॅरिटी. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज, गुंतवणूक उद्देशासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज. नेक्स्ट, फोर्थ, which of the following deduction are not admissible under the head income from other source. इतर स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न या हेड खाली खालीलपैकी कोणती कपात स्वीकार्य नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डेप्रिसिएशन ऑन असेट यूज्ड फॉर इन्कम जनरेशन, सेकंड लॉस फ्रॉम गॅम्बलिंग और बेटिंग, third maintenance cost of property used for rental purpose, and fourth personal medical expenses. The correct answer is second, loss of gambling or betting is not admissible under the deduction of income tax. जुगार किंवा सट्टेबाजी मधून मिळणारे होणारे तोटे, ठीक आहे. बाकी जे आहे डेप्रिसिएशन ऑन असेट्स, सेकंड लॉस, मेंटेनन्स ऑफ कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी अँड पर्सनल मेडिकल एक्सपेन्सेस ॲडमिसिबल होतात. नेक्स्ट, फिफ्थ, how is casual income treated for tax purpose under the head income from other source. इतर स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न या हेड खाली तात्काळ उत्पन्नाचा कर कसा उपचार केला जातो. तर बघा, ऑप्शन आहे इट इज टॅक्स ॲट स्पेशल रेट, सेकंड इट इज नॉट टॅक्सेबल, थर्ड इट इज ट्रीटेड ॲज बिझनेस इन्कम अँड फोर्थ इट इज टॅक्स ॲट नॉर्मल रेट अप्लिकेबल टू अदर सोर्स इन्कम. तर करेक्ट आहे फर्स्ट, इट इज टॅक्स ॲट स्पेशल रेट, त्यावर विशेष दराने कर आकारला जातो. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट इज टॅक्स ट्रीटमेंट ऑफ गिफ्ट रिसिव्ड इन एक्सेस ऑफ ₹50,000. ₹50,000च्या वस्तू मूल्याचे थेट मिळवण्यास त्यावर कराचे उपचार काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्झेंट फ्रॉम टॅक्स इफ रिसिव्ड फ्रॉम रिलेटिव्ह, सेकंड फुल्ली टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स, थर्ड टॅक्स ॲट रिड्यूस रेट अँड फोर्थ नॉट टॅक्सेबल इट इज गिफ्ट. द करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, फुल्ली टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. इतर स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न या हेड खाली पूर्णपणे करराज्य आहे. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ कॅज्युअल इन्कम. खालीलपैकी कोणते तात्काळ उत्पन्नाचे उदाहरण आहे. तर बघा, ऑप्शन आहे इन्कम फ्रॉम लॉटरी विन, सेकंड इन्कम फ्रॉम इंटरेस्ट फिक्स डिपॉझिट, थर्ड इन्कम फ्रॉम रेंटल प्रॉपर्टी अँड इन्कम फ्रॉम सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इन्कम फ्रॉम लॉटरी विन, ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. तसंच बघा,
फायनान्शियल अकाउंटिंग आणि GST याच्या PDF बुक्स अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तो गिवन नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तिथे तुम्हाला या 2 बुक PDF अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. नेक्स्ट 8. What is the condition for exemption of income under the head income from other source? इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या हेड खाली उत्पन्न सूट मिळवण्यासाठी कोणती अट आहे? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, इट शुड बी रिसिव्ड ॲज अ गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्ह. सेकंड, इट शुड बी रिसिव्ड विदाउट कन्सिडरेशन. इट शुड बी रिझल्ट ऑफ स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. अँड फोर्थ, इट शुड बी अर्न थ्रू एम्प्लॉयमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इट शुड बी रिसिव्ड विदाउट कन्सिडरेशन. ती अनुदानाशिवाय प्राप्त केली जा. नेक्स्ट 9th, which of the following receipt are taxable under the head income from the other source? खालीलपैकी कोणती प्राप्ती इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या हेड खाली करराज्य? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, डिव्हिडंड फ्रॉम अन इंडियन कंपनी. सेकंड, इन्कम फ्रॉम बिझनेस प्रॉफिट. थर्ड, ॲग्रिकल्चर इन्कम. अँड फोर्थ, कॅपिटल गेन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, डिव्हिडंड फ्रॉम अन इंडियन कंपनी, भारतीय कंपनीपासून लाभांश. नेक्स्ट 10th, हाउ इज इन्कम चार्जेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स कॉम्प्युटेड? इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या हेड खाली उत्पन्न कसे गणले जाते? तर बघा ऑप्शन आहे इथे. फर्स्ट, बाय ॲडिंग ऑल इन्कम सोर्स टुगेदर. सेकंड, बाय डिडक्टिंग परमिसिबल एक्सपेन्स फ्रॉम द टोटल इन्कम. थर्ड, बाय अप्लाइंग स्पेशल टॅक्स रेट ऑन कॅज्युअल इन्कम. अँड फोर्थ, बाय कन्सिडरिंग ओनली एक्झेम्प्ट इन्कम सोर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बाय डिडक्टिंग परमिसिबल एक्सपेन्स फ्रॉम द टोटल इन्कम. एकूण उत्पन्नातून स्वीकार्य खर्च कमी करू. नेक्स्ट 11, व्हॉट इज टॅक्स ट्रीटमेंट ऑफ इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली सुरक्षा पत्रांवरच्या व्याजाचे कराचे उपचार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. सेकंड, टॅक्सेबल ॲट द नॉर्मल रेट. थर्ड, टॅक्सेबल ॲट रिड्यूस रेट. अँड फोर्थ, नॉट टॅक्सेबल इफ इंटरेस्ट इज बिलो 10,000. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट मीन्स सामान्य दराने कर राज्य होतो. नेक्स्ट 12th, इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस इज इन्कम फ्रॉम अदर सोर्स नॉट चार्जेबल टू टॅक्स? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न कर राज्य होणार नाही? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, इन्कम फ्रॉम विनिंग अ लॉटरी. सेकंड, इन्कम फ्रॉम गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम फ्रेंड ऑन स्पेशल ओकेजन. थर्ड, इंटरेस्ट ऑन सेविंग अकाउंट. अँड फोर्थ, इन्कम फ्रॉम रेंट रिसिव्ड ऑन प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इन्कम फ्रॉम गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम फ्रेंड ऑन स्पेशल ओकेजन. विशेष प्रसंगावर मित्राकडून प्राप्त भेटीचे उत्पन्न इज नॉट चार्जेबल ऑन टॅक्स. नेक्स्ट 13, हाऊ आर गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम रिलेटिव्ह ट्रीटेड अंडर द हेड इन्कम फ्रॉम सोर्स? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कुटुंबियांकडून प्राप्त भेटी कराचे उपचार कसे केले जाते? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, टॅक्सेबल इफ व्हॅल्यू एक्सीड ₹50,000. सेकंड, ऑलवेज टॅक्सेबल रिगार्डलेस द अमाउंट. थर्ड, नॉट टॅक्सेबल. अँड फोर्थ, टॅक्सेबल ओनली इफ कॅश रिसिव्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉट टॅक्सेबल, कर राज्य नाही. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? खालीलपैकी कोणते इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली उत्पन्नाचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, सॅलरी फ्रॉम अन एम्प्लॉयर. सेकंड, रेंट फ्रॉम प्रॉपर्टी. थर्ड, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. अँड फोर्थ, प्रॉफिट फ्रॉम बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, बँक ठेवावरील व्याज. नेक्स्ट 15, हाऊ इज कॅज्युअल इन्कम लाईक लॉटरी विनिंग टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? लॉटरी जिंकण्यासारख्या तात्काळ उत्पन्नावर इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कसा लागतो? तर बघा ऑप्शन आहे. इट इज टॅक्स ॲट फ्लॅट रेट ऑफ 30%. सेकंड, इट इज टॅक्स ॲट नॉर्मल इन्कम टॅक्स रेट. थर्ड, इट इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. अँड फोर्थ, इट इज टॅक्स ॲट रिड्यूस द रेट ऑफ 15%. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इट इज टॅक्स ॲट फ्लॅट रेट ऑफ 30%. ते एकसारखा 30% कर दराने करता होतो. नेक्स्ट 16, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडमिसिबल डिडक्शन अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कोणती कपात स्वीकार्य आहे? तर बघा ऑप्शन आहे. लॉस इन्कर्ड इन स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. सेकंड, एक्सपेन्स रिलेटेड टू अर्निंग इंटरेस्ट इन्कम. थर्ड, पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ द टॅक्स पेअर. अँड फोर्थ, एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड,
एक्सपेन्सेस रिलेटेड टू अर्निंग इंटरेस्ट इन्कम, व्याज उत्पन्न मिळण्यासाठी केलेले खर्च. नेक्स्ट 17. What is the treatment of income from casual sale of asset under the head income from other source? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली संपत्तीच्या तात्काळ विक्री कराचे उत्पन्न कसे उपचारले जाते? तर बघा ऑप्शन आहे, इट इज ट्रीटेड ॲज कॅपिटल गेन. सेकंड, इट इज नॉट टॅक्सेबल. थर्ड, इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. अँड फोर्थ, इट इज ट्रीटेड ॲज इन्कम फ्रॉम बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इट इज ट्रीटेड ॲज कॅपिटल गेन. ते भांडवल नफ्याच्या उत्पन्न म्हणून उपचारले जाते. ओके. नेक्स्ट 18. अंडर व्हॉट सर्कमस्टन्स कॅन इन्कम फ्रॉम गॅम्बलिंग बी चार्ज टू टॅक्स अंडर हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? कोणत्या परिस्थितीत जुगाराचे उत्पन्न इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कर राज्य होईल? तर बघा ऑप्शन आहे, वेन द इन्कम इज अबोव 10,000. सेकंड, इन्कम फ्रॉम गॅम्बलिंग इज ऑलवेज एक्झेम्प्ट. Third, when the income is received in cash. And fourth, income from gambling is taxable under this head irrespective of the amount. ठीक आहे. तर बघा आन्सर आहे लास्ट, इन्कम फ्रॉम गॅम्बलिंग इज टॅक्सेबल अंडर दिस हेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अमाउंट. जुगाराचे उत्पन्न रक्कम काही असो या हेड खाली कर राज्य होईल. ठीक आहे. नेक्स्ट 19. हाऊ इज इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? बचत बँक खात्यावरच्या व्याजावर इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कसा कर लागतो? तर बघा ऑप्शन आहे, इट इज ऑलवेज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. सेकंड, इट इज टॅक्स ॲट द नॉर्मल रेट. थर्ड, इट इज टॅक्स ॲट रिड्यूस द रेट ऑफ 5%. अँड फोर्थ, इट इज टॅक्स ओनली इफ इन्कम एक्सेड 10,000. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट इज टॅक्स ॲट नॉर्मल रेट. ते सामान्य कर दराने कर राज्य होईल. नेक्स्ट 20. Which of the following income is specifically chargeable to tax under the head income from other source? खालीलपैकी कोणते उत्पन्न इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली विशेषतः कर राज्य होईल? बघा ऑप्शन आहे, इन्कम फ्रॉम रेंटल प्रॉपर्टी. सेकंड, इन्कम फ्रॉम सॅलरी. थर्ड, इन्कम फ्रॉम विनिंग लॉटरी. अँड इन्कम फ्रॉम बिझनेस. आन्सर आहे इन्कम फ्रॉम विनिंग अ लॉटरी. लॉटरी जिंकण्याचे उत्पन्न. भलेही क्वेश्चन एकच आहे पण त्याचे ऑप्शन्स डिफरंट आहेत, तर हे लक्षात ठेवा. अदरवाईज म्हणाल की क्वेश्चन तर सेम येत आहे, असं नाही आहे. क्वेश्चन भले एक सेम आहे पण त्याचे जे अंडर हेड्स आहेत, ठीक आहे, ते डिफरंट ऑप्शन्समध्ये आहेत, म्हणून ते क्वेश्चन्स तसे विचारले आहेत. नेक्स्ट 21. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडमिसिबल डिडक्शन अंडर द हेड फ्रॉम अदर सोर्स? खालीलपैकी कोणती कपात इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली स्वीकार्य नाही? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, इंटरेस्ट ऑन लोन टेकन टू अर्न इन्कम. Second, legal fees incurred for receiving income. Third, expenses related to personal living. And fourth, commission paid to agent for income generation. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एक्सपेन्सेस रिलेटेड टू पर्सनल लिव्हिंग. वैयक्तिक जीवनाशी संबंधित खर्च इज नॉट ॲडमिसिबल अंडर द इन्कम फ्रॉम अदर सोर्स. नेक्स्ट 22. What is tax treatment of casual income such as lottery winning under the head income from other source? लॉटरी जिंकण्यासारखा तात्काळ उत्पन्नावर इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कसा कर लागतो? ते आत्ताच पाहिलं आपण, फ्लॅट रेट 30%, बरोबर, टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट ऑफ 30% दराने. नेक्स्ट 23. इन केस ऑफ गिफ्ट रिसीव्ड अंडर द इन्कम फ्रॉम अदर सोर्स विच ऑफ द फॉलोइंग इज टॅक्सेबल? बघा, इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली प्राप्त भेटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती करायची? बघा ऑप्शन आहे, गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्ह. Second, gift received on a marriage anniversary. Third, gift from friend above 50,000. And fourth, gift received on special occasion irrespective of the amount. The correct answer is the third, gift from friend above rupees 50,000. मित्राकडून रुपीज 50,000च्या वरच्या भेटी. Next 24. How are winning from gambling tax under the head income from other source? जुगाराच्या जिंकण्यावर इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कसा कर लागतो? तर बघा ऑप्शन आहे, टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, टॅक्सेबल ॲट फ्लॅट रेट. हे डबल झालेलं आहे. ओके. नेक्स्ट 25. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड इन्कम फ्रॉम अदर सोर्स? ठीक आहे, खालीलपैकी कोणते इतर स्रोतांमधून मिळणारे गणले जाते? बघा, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम विनिंग अ क्विक शो अँड इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, income from winning a quiz show. Okay. Next 26. Gift received from non-relative tax under the head income from other source.
इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेडखाली कुटुंबीय नसलेल्या व्यक्तीकडून प्राप्त भेटीवर कसा कर लागतो. बघा ऑप्शन आहे, देअर आर ऑलवेज टॅक्सेबल. सेकंड, देअर आर टॅक्सेबल ओनली इफ अमाऊंट एक्सेड ₹50,000. थर्ड, दे आर टॅक्स एक्झेम्प्ट. अँड फोर्थ, they are taxable only if gift is in the form of cash. The correct answer is second. They are taxable only if the amount exceed ₹50,000. ते केवळ केव्हा कर राज्य होतात जेव्हा रक्कम 50,000 पेक्षा जास्त असते. नेक्स्ट 27. What kind of income is considered as casual income under the head income from other source? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेडखाली कोणत्या प्रकारचे उत्पन्न तात्काळ उत्पन्न म्हणून गणले जाते. तर बघा ऑप्शन आहे, इनकम फ्रॉम रेंटल प्रॉपर्टी. सेकंड, इनकम फ्रॉम सॅलरी. थर्ड, इनकम फ्रॉम विनिंग इन गॅम्बलिंग और लॉटरीज. अँड इनकम फ्रॉम बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इनकम फ्रॉम विनिंग इन गॅम्बलिंग, लॉटरीज एक्सेट्रा. नेक्स्ट 28. हाऊ इज इनकम फिक्स्ड डिपॉझिट टॅक्स अंडर द इनकम फ्रॉम हेड अदर सोर्स. इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेडखाली निश्चित ठेव मीन्स फिक्स डिपॉझिट वरचे उत्पन्न कसे कर राज्य होईल. तर बघा ऑप्शन आहे, इट इज अ टॅक्स फ्री. सेकंड, इट इज टॅक्स ॲट नॉर्मल इन्कम रेट. थर्ड, इट इज टॅक्स ॲट फ्लॅट ऑफ 10%. अँड इफ टॅक्स ओनली इफ इंटरेस्ट इन्कम एक्सेड ₹5,000. बरोबर आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इट इज टॅक्स ॲट नॉर्मल इन्कम टॅक्स रेट. ते सामान्य उत्पन्न कर दरावर कर राज्य होईल. ओके. नेक्स्ट 29. Which of the following is not a valid deduction under the head income from other source? खालीलपैकी कोणती इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेडखाली वैध कपात नाही. तर बघा ऑप्शन आहे, लॉस इनकट फ्रॉम कॅज्युअल इन्कम. सेकंड, इंटरेस्ट पेड ऑन लोन टेकन फॉर अर्निंग इन्कम. थर्ड, एक्सपेन्सेस फॉर पर्सनल केअर. अँड फोर्थ, लिगल फीज फॉर रिसिव्हिंग इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एक्सपेन्सेस फॉर पर्सनल केअर, वैयक्तिक देखभालीसाठी केलेले कर्ज. नेक्स्ट 30. वेन इज इन्कम फ्रॉम अदर सोर्स चार्ज टू टॅक्स. इतर स्रोतापासून मिळणारे उत्पन्न कधी कर राज्य होईल. तर बघा ऑप्शन आहे, वेन द इन्कम इज रिसिव्ड इन कॅश. सेकंड, वेन द इन्कम इज ट्रान्सफर्ड टू द बँक अकाउंट. थर्ड, वेन द इन्कम एक्सिड टू द बँक बेसिक एक्सेप्शन लिमिट. अँड फोर्थ, वेन द इन्कम इज अक्युअर्ड और रिसिव्ड विच वॉज अर्लियर. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट, वेन द इन्कम इज अक्वर्ड और रिसिव्ड विच युअर इज अर्लियर. जेव्हा उत्पन्न मिळते किंवा मिळते, ठीक आहे, तोपर्यंत कधीच पूर्वीचे घडते. नेक्स्ट 31. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ इन्कम इज चार्ज अंडर द इन्कम फ्रॉम आउटसोर्स. बघा खालीलपैकी कोणते उत्पन्न इतर स्रोतांतून मिळणारे हेडखाली कर राज्य आहे. हा क्वेश्चन्स डबल आहे पण ऑप्शन्स बघा, रेंट फ्रॉम कमर्शियल प्रॉपर्टी. सेकंड, इंटरेस्ट ऑन सेविंग अकाउंट. सॅलरी फ्रॉम जॉब अँड ॲग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इंटरेस्ट ऑन सेविंग अकाउंट, बचत खात्यावर व्याज. नेक्स्ट 32. व्हॉट इज द टॅक्स ट्रीटमेंट ऑफ डिव्हिडंड रिसिव्ड फॉर डोमेस्टिक कंपनी अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेडखाली देशी कंपन्याकडून प्राप्त लाभांशावर कसा लागतो. तर बघा, exempt from tax. Second, taxable at flat of 10%. Second, taxable at normal rate. And third, taxable only if amount exceed 1 lakh. तो करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, exempt from tax, कर मुक्त. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसाच फायनान्शियल अकाउंटिंग आणि जीएसटीच्या PDF बुक्स अवेलेबल आहे. ज्यांना पण पाहिजे त्या गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. नेक्स्ट 33. Which of the following is permissible deduction while computing income under head income from other source. इतर स्रोतापासून मिळणारे उत्पन्न हेडखालील उत्पन्नाची गणना करताना कोणती कपात स्वीकार्य आहे. तर बघा, इंटरेस्ट फ्रॉम होम लोन टेकन फ्रॉम पर्सनल यूज. सेकंड, एक्सपेन्सेस रिलेटेड टू अर्निंग इन्कम. सेकंड, लॉसेस इनकट फ्रॉम बिझनेस. अँड फोर्थ, पर्सनल मेडिकल एक्सपेन्सेस. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, एक्सपेन्सेस रिलेटेड टू अर्निंग इन्कम. ठीक आहे, उत्पन्न मिळण्यासाठी केलेले खर्च. Next 34. What is the tax treatment of areas of rent received under the head income from other source. इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेडखाली भाड्याच्या बकायांचे प्राप्तीवर कसा कर लागतो. बघा ऑप्शन आहे, टॅक्सेबल ॲज इन्कम इन इयर ऑफ रिसिप्ट. सेकंड, एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. थर्ड, टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट. अँड फोर्थ, टॅक्सेबल ॲज इन्कम फ्रॉम बिझनेस. तो करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, टॅक्सेबल ॲज अ इन्कम इन द इयर ऑफ रिसिप्ट, प्राप्तीच्या वर्षात उत्पन्न म्हणून कर राज्य. ओके. नेक्स्ट 35.
हाऊ आर विनिंग फ्रॉम हॉर्स रेस टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली घोडेस्वारीतून जिंकलेले उत्पन्न कसे करायचे. तर बघा ऑप्शन आहे टॅक्सेबल ॲट 30%, सेकंड टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, थर्ड टॅक्सेबल ॲट 15% अँड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टॅक्सेबल ॲट 30%, 30%च्या दराने कर राज्य. नेक्स्ट 36. What is the status of gift received from relative under the head income from other source. इतर स्त्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली कुटुंबियांकडून प्राप्त भेटीची स्थिती काय आहे. तर बघा ऑप्शन आहे इट इज टॅक्सेबल, सेकंड इट इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, थर्ड टॅक्सेबल ओनली इफ अमाउंट एक्झिट ₹50,000 अँड फोर्थ टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट ऑफ 10%. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इट इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, ते करमुक्त आहे. Next 37. When is income from fixed deposit considered taxable under the head income from other source. इतर स्त्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली निश्चित ठेव फिक्स डिपॉझिट उत्पन्न कधी करायचे होईल हे पण आपण बघितलेलं आहे. इंटरेस्ट एक्सिड 10,000 इन अ इयर, जर 10 वर्ष म्हणजे वर्षभरात 10,000च्या वर जाईल ते. नेक्स्ट 38. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज अ इन्कम फ्रॉम अदर सोर्स. खालीलपैकी कोणते इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न म्हणून गणले जाते. बघा रेंटल इन्कम, प्रॉपर्टी, प्रॉफिट फ्रॉम बिझनेस, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. थोडे क्वेश्चन्स रिपीटेड झालेले आहेत. नेक्स्ट 39. हाऊ इज इंटरेस्ट इन्कम ऑन सेव्हिंग बँक अकाउंट टॅक्स इन्कम फ्रॉम द अदर सोर्स. बरोबर आहे. तर इथे माहिती आपल्याला इट इज अ टॅक्स ॲट नॉर्मल इन्कम टॅक्स रेट, ते सामान्य उत्पन्न कर दराने कर राज्य होईल. ओके. नेक्स्ट 40. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड अंडर द इन्कम फ्रॉम हेड सोर्स. बघा इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट असते, विनिंग फ्रॉम लॉटरी बी असते, ॲग्रिकल्चर इन्कम नसते अँड रेंटल ऑफ फ्रॉम कमर्शियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲग्रिकल्चर नॉट इन्क्लुडेड इन इन्कम फ्रॉम अदर सोर्स. ओके. नेक्स्ट 41. What is the treatment of income on the fixed deposit under the head income from other source. इतर स्रोतापासून मिळणारे उत्पन्न हेड खाली निश्चित ठेव फिक्स्ड डिपॉझिट वरचे व्याज उत्पन्न कसे करायचे. बघा ऑप्शन आहे एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, थर्ड टॅक्सेबल ॲट स्पेशल 5% अँड टॅक्सेबल ओनली इफ अमाउंट एक्सिड 50,000. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, सामान्य दराने कर राज्य. नेक्स्ट 42. What is tax treatment for casual income under the income from other source. इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली अनियमित उत्पन्नावर कसा कर लागतो. बघा ऑप्शन आहे टॅक्स ॲट 30%, एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, टॅक्स ॲट नॉर्मल रेट अँड टॅक्स ॲट 50%. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टॅक्स ॲट 30%, 30%च्या दराने कर राज्य. ओके. नेक्स्ट 43. विच ऑफ द फॉलोइंग आयटम कॅन बी कन्सिडर्ड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. खालीलपैकी कोणते उत्पन्न इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न म्हणून गणले जाऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे लोन रिपेमेंट, सेकंड गिफ्ट फ्रॉम फ्रेंड, थर्ड डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी अँड फोर्थ सॅलरी फॉर एम्प्लॉयमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिव्हिडंड फ्रॉम अ फॉरेन कंपनी, विदेशी कंपनीकडून लाभांश. नेक्स्ट 44. हाऊ आर गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम नॉन रिलेटिव्ह टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. इतर स्त्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली नातेसंबंध नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या भेटीस कसा कर लागतो. बघा ऑप्शन आहे टॅक्सेबल अमाऊंट इफ एक्झिट 50,000, हे आपण बघितलं आहे. तर करेक्ट आन्सर फर्स्टच आहे, ते केवळ जेव्हा कर राज्य होईल जेव्हा रक्कम 50,000पेक्षा जास्त असते. नेक्स्ट 45. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. बघा ऑप्शन आहे खालीलपैकी कोणते इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न म्हणून गणले जात नाही. तर बघा डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी, सेकंड इन्कम फ्रॉम बिझनेस व्हेंचर, थर्ड विनिंग फ्रॉम लॉटरी अँड इन्कम फ्रॉम फ्रीलान्स वर्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्कम फ्रॉम बिझनेस व्हेंचर इज नॉट अदर सोर्स. बरोबर आहे. बाकी डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी, विनिंग फ्रॉम लॉटरी अँड इन्कम फ्रॉम फ्रीलान्स इज द इन्कम फ्रॉम अदर सोर्स कॅटेगरी. नेक्स्ट 46. What is the treatment of income interest on government bond under the head income tax of the source other source. इतर स्रोतापासून मिळणारे उत्पन्न हेड खाली सरकारी बॉन्ड्सवरील व्याज उत्पन्न कसे कर राज्य होईल. तर बघा ऑप्शन आहे एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, सेकंड टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, थर्ड टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट ऑफ 10%,
अँड टॅक्सेबल ॲट 30%. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, सामान्य दराने कर राज्य. ओके. नेक्स्ट 47. When is the receipt of income from betting or gambling tax under the head income from other source? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली बेटिंग किंवा जुगारातून मिळालेल्या उत्पन्नावर कधी कर लागतो. ठीक आहे. तर बघा ऑलवेज टॅक्सेबल, नेहमीच कर राज्य होईल, कारण की ते बाकी किती पण इन्कम असो ते नेहमी काय राहते, टॅक्सेबलच राहते. ओके. नेक्स्ट 48. Which of the following is treated as income from other source in case of non-resident? नॉन रेसिडेंट व्यक्तीच्या बाबतीत खालीलपैकी इतर स्रोतापासून मिळणारे उत्पन्न म्हणजे काय गणले जाते. बघा, सॅलरी फ्रॉम फॉरेन एम्प्लॉयर, सेकंड इंटरेस्ट फ्रॉम फॉरेन बॉन्ड, थर्ड इन्कम फ्रॉम बिझनेस इन इंडिया अँड फोर्थ विनिंग फ्रॉम फॉरेन लॉटरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इंटरेस्ट फ्रॉम फॉरेन बॉन्ड्स. ओके. नेक्स्ट 49. How is the income from the sale of lottery ticket treated as the head income from other source? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली लॉटरी तिकिटांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर कसा कर लागतो. हे बघा, ऑप्शन आहे एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, सेकंड टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट, थर्ड टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट अँड टॅक्सेबल ॲट 15%. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट, विशेष दराने कर राज्य होईल. नेक्स्ट, what is the tax treatment of interest on securities under the head income from other source? इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न हेड खाली सेक्युरिटीजवरील व्याज उत्पन्नावर कसा कर लागतो. हे सगळ्यांनाच माहित आहे, टॅक्सेबल ॲट नॉर्मल रेट, सामान्य दराने कर राज्य. बरोबर आहे. काही क्वेश्चन्स इथे रिपीट झालेले आहे. ठीक आहे. बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याला काहीतरी चेंज करू. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आपला 8 नंबरचा आहे, इन्कम फ्रॉम द पर्सन इन्क्लुडिंग एक्सेसिस टोटल इन्कमचा. ठीक आहे. आणि फायनान्शियल अकाउंटिंगची बुक अवेलेबल आहे PDF मध्ये आणि GSTची पण बुक अवेलेबल आहे PDF मध्ये. ज्यांना पण हे बुक पाहिजे असेल, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही तिथे व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला याची PDF मिळून जाणार. 10 तारखेपर्यंत 250ला ही बुक्स अवेलेबल आहे आणि 10 तारखेनंतर 350 रुपीज याचा चार्ज होणार आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला PDF मधून डायरेक्ट वाचायला इझी होईल. ठीक आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.